नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप तुमचं सर्वांचं स्वागत करतो। बघा, आपल्याकडे ग्रुप बी 2023 च्या परीक्षेमध्ये जो अनेक प्रश्न विचारण्यात आला होता की जो प्रश्न ॲडजेक्टिव्ह वरतीच आहे। ठीक आहे, प्रश्न जरी कठीण असला ना, फक्त ट्रिक्स बघा किती सोपी आहे, जेणेकरून जे आहे ना तुम्ही सहज आन्सर देऊ शकता। आता प्रश्न काय होता की आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स। हे ग्रुप बी 2023 ला प्रश्न होता आणि प्रश्न आहे द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन। आता फ्रेज म्हणजे काय, सर्वात पहिले ते शब्द समजून घ्या। फ्रेज म्हणजे काय असते की असा शब्द समूह की जो एकापेक्षा जास्त मिळून बनतो आणि तो कोणातरी बद्दल माहिती सांगते, तर त्याला जे आहे ना आपण फ्रेज म्हणत असतो। ठीक आहे, कोणाबद्दल माहिती सांगेल किंवा नाही सांगेल तो नंतरचा भाग आहे। त्या फ्रेज मध्ये काय काय येऊ शकते माहित आहे का तुमचं? प्रेपोजिशन पण येते, आर्टिकल पण येते, ॲडजेक्टिव्ह पण येते, ॲडवर्ब बी येते, हे सगळे येते। त्या शब्दा समूहाला फ्रेज असं म्हटलं जाते। आता इथं जे आहे ना वाक्य काय होतं, द अम्ब्रेला, हा काय झाला वाक्याचा सब्जेक्ट, आणि इथं काय म्हटलेलं आहे, हे काहीतरी शब्दात हे तुमचं वर्ब झालं आणि हे काय झालं आपलं ऑब्जेक्ट। वाक्याची रचना काय असते विद्यार्थी मित्रांनो? सब्जेक्ट असते, वर्ब असते आणि ऑब्जेक्ट असते। मग याच्यामध्ये जो अंडरलाइन केलेला शब्द आहे ना, हे आपल्याला ओळखायचा। ऑप्शन काय होतं बघा, नाउन फ्रेज, ॲडवर्ब फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आणि व्हर्बल फ्रेज। आता बघा, नाउन फ्रेज म्हणजे काय की शब्दांचा समूह की जो नाउन आहे। ॲडवर्ब फ्रेज म्हणजे काय असते की अशा शब्दांचा समूह की जे क्रियाविशेषण आहे। आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय की असा शब्द समूह की जो विशेषण आहे। आणि व्हर्बल क्रॉज म्हणजे असा शब्द समूह की जो क्रियापद आहे। बरोबर आहे। आता इथं मला एक सांगा, द अम्ब्रेला, आता जे छत्री होती ना ते कशी होती? विथ अ ब्रोकन हँडल, की जिचं हँडल काय होतं, तुटलेलं होतं। मग हा सगळा शब्द समूह कोणाच्या बद्दल माहिती देत असेल माहिती आहे का? या अम्ब्रेला बद्दल। म्हणजे जे छत्री होती ना ते कशी होती? तुटलेल्या हँडलची होती। मग जर का कुठला शब्द असेल किंवा शब्दांचा समूह असेल की जो नाम किंवा सर्वनामाबद्दल माहिती देत असेल, त्याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणतो। म्हणजे हे काय झालं आपलं 3 नंबरचा ऑप्शन काय येणार? ॲडजेक्टिव्ह फ्रेज असेल। म्हणजे 3 नंबरचं तुमचं उत्तर असेल। 2 नाहीये, नाउन फ्रेज नाही, ॲडवर्ब फ्रेज नाही किंवा 4चं व्हर्बल फ्रेज नाही, तुमचं 3 नंबरचा काय यायला पाहिजे इथं उत्तर येणार आहे। ठीक आहे, बघा, अशाच ट्रिक शिकण्यासाठी जर तुम्हाला शिकायचे असतील कमी वेळेमध्ये विनामूल्य, तर नक्कीच जे आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करून त्यांना पण सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।